कॅरेजवेवरती लोड कमी येईल, आणखी सगळं काही चांगलं होऊ शकेल. तिथं ती म्युन्सिपाल्टीची जागा आहे, तिथं तुम्ही मार्केट डेव्हलप करू शकता, चप्पल मार्केट आणखी हे सगळं त्या एरियामध्ये करू शकतो. दिस इज ओनली एक टुरिझम करता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे काही नाही. टुरिस्ट येतो त्याला पहिल्यांदा टॉयलेट्स पाहिजे, पार्किंगची एरिया पाहिजे, सुविधास घेऊन घेण्याकरता जागा पाहिजे. आज वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. कोल्हापूर इज ए व्हेरी हिस्टॉरिकल प्लेस. आपल्याकडे मला वाटतं 75 पेक्षा जादा हेरिटेज साईट डिक्लेअर केलेल्या आहेत आणि ह्या हेरिटेज साईट्स आहेत त्या व्हेरी ब्युटिफुल. आपलं सातमारी बघा, सातमारी कुणाला माहित आहे का? नाही, आपल्याला माहित आहे पण बाहेरच्या लोकांना माहित नाही आहे. सातमारी म्हणजे काय? हत्ती आणखी मनुष्याचा खेळ होता तिथे. हत्ती युरोपमध्ये जर का तुम्ही गेलात तर तिथे बायसन, नॉट बायसन, बुल फाईट्स वगैरे असतात. साऊथ अमेरिकामध्ये वगैरे गेलात तर बुल फाईट्स हे दाखवलं जातं तिथे, पैसे भरून बघतात तिथे. आज साठमारी हा कोल्हापुरी माणूस कसा आहे हे तिथं म्हणजे प्रत्यक्षात बघू शकतो. बुल अँड एलिफंट जर का बघायला गेला, एलिफंट इज मोर पॉवरफुल, एलिफंट इज मोर इंटेलिजंट देन बुल. आणखी त्याच्यावर कोण फाईट करायचा? मावळा. सो इट शोज की कोल्हापूरचा माणूस हा शक्तीने आणखी म्हणजे जिद्द जी आहे, फायटिंग विथ एन एलिफंट इज नॉट अ व्हेरी सिंपल टास्क. तर ही एक जिद्द आपल्या कोल्हापूर वासियांची आपण तिथे दाखवू शकतो. कोल्हापूरचा माणूस मनाने फार मोठा आहे, कारण वी आर द स्टेक होल्डर ऑफ कोल्हापूर. आणखी कोल्हापूरच्या माणसाकरता हे सगळं करायला पाहिजे. इगो, हाऊ इगो पॉलिशिंग कॅन बी डन हे आपल्याला बघायला पाहिजे. तर टुरिझमचे बरेच काही काय आपल्याकडे आगळे वेगळे हे आहेत. सातमारी आपण ती जिवंत करू शकतो, तिथं दाखवू शकतो. आपल्याकडे भवानी मंडप आहे, भवानी मंडपामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं जे काय हिस्टॉरिकल फ्रीडम फाईट झालं होतं ते सुद्धा दाखवू शकतो. आज कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरला टुरिझम हब आपण डेव्हलप करू शकतो. कोल्हापूर म्युन्सिपाल्टी बद्दल बोललो तरी कोल्हापूर टुरिझम जर का आपण हब डेव्हलप केलं तर आज आपली ही टुरिझम इंडस्ट्री इतकी वाढू शकेल की विचार करण्याच्या पलीकडे आहे. आज आपण फक्त बघतो की MIDC आणखी टेक्सटाईल वगैरे एवढीच टुरिझम मध्ये आपल्याकडे पॉवर आहे. आणखी ही जी काय इकॉनॉमी डेव्हलप होणार आहे ही कुठे होणार आहे तर गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी आणखी ह्या सगळ्या म्हणजे ईस्ट अँड वेस्ट. जर का तुम्ही ईस्ट साईड बघितली कोल्हापूरची, कोल्हापूर म्हणजे जिल्ह्याची म्हणतो, तिकडे सुद्धा सगळे रिलिजियस सेंटर आहेत. वेस्टला बघितली तर इको आहे. आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर का बघितलं तर तिकडे वेलनेस हा प्रकार नाही आहे. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट दॅट वी हॅव द वेलनेस. की तुम्ही जंगलामध्ये गेला, हा प्रसन्न, हे प्रकृती फार महत्वाचं आहे. बरोबर आहे ना डॉक्टर सर? तर वेलनेस सुद्धा एक म्हणजे आपल्याला माहित नाही, आपल्याकडे हे फार मोठा ठेवा आहे, त्याचा आपण उपयोग करू शकतो. टुरिझमच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं तर आपलं कल्चर सुद्धा फार मोठं कल्चर आहे कोल्हापूरचं. त्याच्याकरता म्युन्सिपाल्टीने काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. कल्चर आपले वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत कोल्हापूरचे, म्हणजे मर्दानी खेळ वगैरे हे हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे. त्याच्याकरता कोल्हापूर म्युन्सिपाल्टीने एक टुरिझम डिपार्टमेंट चालू करायला पाहिजे, जसं अहमदाबादमध्ये आहे. सर अहमदाबादला जर का गेलात तर म्युन्सिपाल्टीमध्ये टुरिझम डिपार्टमेंट आहे. आणखी ते सगळे शहराचे जे काय टुरिझम डेव्हलपमेंट करतात तर ते नियंत्रण करतात, कंट्रोल करतात. आणखी आज अहमदाबादला तसं आपल्यापेक्षा मला वाटतं कमी जागा असतील पण तिथं भरपूर टुरिस्ट फुटफॉल्स आहेत. तर आज जे
आमच्या महालक्ष्मीला भाविक येतात तर त्यांना जर का टुरिस्ट केलं तर आपली एक नवीन इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये येऊ शकेल. म्हणजे इट इज अनऑर्गनाइज्ड अँड एक ऑर्गनाइज्ड आपली ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकेल. दुसरं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स बद्दल. प्रॉपर्टी टॅक्स आता आम्ही हॉटेलवाले आहोत, आमच्याकडे आमच्या उद्योगाला प्रॉपर्टी खूप म्हणजे जागा भरपूर लागते, आमचा टर्नओव्हर त्या मानाने कमी असतो. तर तिथं प्रॉपर्टी टॅक्समध्ये काहीही रॅशनलिझम नाही आहे. म्हणजे माप कसे घ्यायचे, काय घ्यायचे, कुठलं रॅशनलाइज जसं म्हणतो तर ते नाही आहे. तर प्रॉपर्टी टॅक्सचं रॅशनलायझेशन व्हायला पाहिजे. आज कोल्हापूरचं म्हणजे टुरिझमच्या दृष्टीने बघायला गेला तर आपलं नाव थोडंसं बदनाम होत चाललेलं आहे. कोल्हापूर ही बंदपूर म्हणतात कोल्हापूरला, कारण जेव्हा टुरिस्ट आम्हाला विचारतात काय कोल्हापूर कसं आहे, इतकी आंदोलनं होत असतात की गेल्या 2-3 वर्षामध्ये LBTचं असून दे सर, LBTचं असून दे, नाहीतर उसाचं असून दे, टोलचं असून दे, तर त्याच्यामुळे टुरिझमला फार मोठा सेटबॅक मिळतो सर. आणखी हे अगदी टुरिझमच्याच वेळेला झालेलं आहे. तर प्रत्येक राजकीय पक्ष, कारण आताचं जे राजकारण नाहीतर सिटीचं आपलं राजकारण होणार आहे ते पक्षाच्या माध्यमातून होणार आहे. तर सगळ्या पक्षांनी एक ठरवायला पाहिजे की किती तुम्ही आंदोलन करा, पण इट शुड नॉट अफेक्ट द सिटी. जे इकॉनॉमिक्स आहे ते चालू राहायला पाहिजे. कारण मुंबई आणखी पुण्यासारख्या ठिकाणी 15-15 दिवस, 1-1 महिना त्यांना त्यांची व्हिजिट ऑर्गनाईज करायला जातात. आणखी जर का असं जर का आंदोलन झालं तर त्याचे बॅड रिपरकेशन्स येतात. स्पोर्ट्सबद्दल माझ्याशी बोललेलेच आहे. आज दुसरा सगळ्यात मोठा की कोल्हापूरनी देशाकरता खूप काही दिलेलं आहे. आर्टिस्ट दिलेले आहेत, मॅनपॉवर दिलेली आहे. आज जर का आपलं NRI आणखी वेल विशर्सचं फोरम चालू केलं तर भाऊ आपल्याला बरंच काही मिळू शकेल. त्यांच्याकडून इनपुट्स मिळू शकतील, फंड्स मिळू शकतील, ब्युटिफिकेशन करता बरंच काही आपल्याला मिळू शकतं. टपऱ्या आणखी हॉकर्स इज द मेन प्रॉब्लेम ऑन द रोड. आज रस्ते, मला वाटतं रस्ते आपले बऱ्यापैकी मोठे आहेत. म्हणजे जर का तुम्ही मुंबईशी कम्पेअर केलं, मुंबईचा गिरगावचा रस्ता बघा, विच वॉज वन्स अपॉन ए टाइम लाईफ लाईन ऑफ मुंबई. गिरगावचा रस्ता, तिथं टपऱ्या नाही आहेत, तिथं हॉकर्स नाही आहेत. गॅरेज वे गेले 100 वर्ष तोच राहिलेला आहे, पण इट इज बीन टेकन केअर, कारण गॅरेज वे तेवढा फ्री ठेवलेला आहे. आज जर का कोल्हापूरला बघितलं ST स्टँडच्या एरियामध्ये तर गॅरेज वे मधला 50 ते 60% रस्ता हा व्यापाऱ्यांनी, टपरीवाल्यांनी ऑक्युपाय केलेले आहेत. राजारामपुरीमध्ये दादा तुम्ही बघता पग्या गल्लीला, बागेच्या तिथे पहिली गल्ली जर का बघितलं तर तिथं सगळ्या गाड्या आहेत. हां, नाही तुम्ही असू दे, खाऊ गल्ली पाहिजे, लोकांना वेलनेस करता ह्या सगळ्या जरुरीच्या गोष्टी आहेत. पण जर का त्यांना हॉकिंग झोन नाही तर एक फूडच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर फूड कोर्ट्स आपण एकेका एरियामध्ये निर्माण केले तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅमचा राजारामपुरीमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे. तेवढे चांगले मोठे रस्ते आहेत की वेल प्लॅन्ड आमचं राजारामपुरी आहे, पण पार्किंग सेन्स नसल्यामुळे प्रॉब्लेम थोडा बिकट होत चाललेला आहे. वन वेमुळे आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे एका वन वेमुळे बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. ब्युटिफिकेशन आहे. एअरपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आमच्या टुरिझम डेव्हलपमेंट करता. की गव्हर्नन्स जर का चांगल्या पद्धतीने केलं, इन्फ्रास्ट्रक्चर इज द मदर ऑफ टुरिझम ॲक्टिव्हिटी. तर रेस्ट ऑफ द थिंग्स आर सेम. थँक्यू व्हेरी मच. संवादाच्यामुळे एक कोल्हापूरला पॉझिटिव्ह दिशा मिळणार आहे. लेट अस बी पॉझिटिव्ह. आज जरी आपल्याला स्मार्ट सिटी दिली नाही तरी आपलं जर का पॉझिटिव्ह मन असेल तर आपण बरंच काही करू शकतो.
नमस्कार, मी ॲडव्होकेट इंद्रजित चव्हाण. बंटी साहेब आदरणीय आणि इतर सर्व उपस्थित निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर. सूचना काही आहेत महत्त्वाच्या. तर कोल्हापूर शहरातील जेवढी कॉर्पोरेशनची मैदानं आहेत साहेब, किंवा जी निरनिराळ्या एक लेवलची सकाळी उठल्यावर किंवा खेळासाठी जी मैदान आहेत, अशी जर अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे. खेळापेक्षा जास्त निरनिराळे धंदे तिथं चालतात. रात्री तर अक्षरशः तिथं तळीरामांची संख्या जास्त असते आणि सकाळी उठल्यावर ज्यावेळी आम्ही खेळायला जातो त्यावेळी तिथं दारूच्या बाटल्या किंवा बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. तर या सगळ्या गोष्टी बंद होण्यासाठी आपण हायमास दिवे जे आहेत ते आपण काही भागात लावलेत. हे सर्व कॉर्पोरेशनच्या मैदानांवर आपण जर ते हायमास दिवे लावले तर रात्री ग्राउंडवर प्रकाश पडल्यानंतर कुणाचं धाडस होणार नाही. कोण तिथं जाऊन बाबा मद्यपान करतो किंवा काय नाही ते तिथं बाकीचे धंदे करतो. तर आपण हायमास दिवे हे महत्त्वाच्या ठिकाणी लावावे जेणेकरून चोरीचे प्रमाण सुद्धा शहरातलं कमी होईल. दुसरं आहे साहेब, आरक्षणाची जी जागा आहे, आरक्षण आपल्या जागा प्रत्येक वॉर्ड्समध्ये आरक्षणाच्या जागा आहे. तर त्या जागेचा जर हे बघितलं तर अक्षरशः कचरा आणि वेल मेंटेन केलेलं नसल्यामुळं तो मालक काय मूळ जागेचा बघत नाही. आरक्षण असतंय, कॉर्पोरेशन त्या आरक्षण जागेचं पुढं काय करत नाही. त्यामुळं आज तिथं साप असू देत, आमच्या तिथं बिबट्या आलेला आरक्षणाच्या जागेत माडी कॉलनीत. तर हे असे जे प्रकार होऊ नयेत यासाठी आरक्षण जेच आहे तर त्या जागेचा आपण योग्य वापर जर कॉर्पोरेशनला करायला लावला तर तिथल्या लोकांना त्या त्या कारणासाठी जी जागा आरक्षित आहे त्याचा वापर करायला मिळेल. बागेचं आरक्षण असेल तर लोकांना तिथे एक बाग मिळेल आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. तिसरं साहेब, IRB जे रस्ते केलेत कोल्हापुरातले, तिथं जे फुटपाथ आहे त्या फुटपाथचा वापर हा फुटपाथसाठी होत नसून तिथं आज भाज्या विकणे किंवा इतर जे काय हॉकर्स तिथं जमलेले आहेत त्याच्यामुळं ती वस्तू घ्यायला तिथे एक 10 गाड्या उभारलेल्या असतात. आपलं उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यप्रकाश समोरचा आपला हॉकर झोन. आज तिथं गाड्या जास्त असतात. परवा तर एक गाडी रस्त्याच्या मध्ये लावलेली, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं. तर हे जे प्रकार आहेत हे जर आपण कंट्रोल केले आणि जर त्या हॉकर्सने एक वेगळं आपण हे करून दिलं तर हा पार्किंगची समस्या ही निश्चितच सुटण्यास मदत होणार आहे. चौथं साहेब, कॉर्पोरेशनमध्ये आता आपल्या निरनिराळ्या मान्यवरांनी सांगितले गेलेली कामं वेळेत होत नाहीत, अधिकारी भेटत नाहीत. संजय शेट्टे साहेबांनी सांगितलं. तर त्यासाठी सिटीजन चार्टर जो आहे, सिटीजन चार्टर हा आता आम्ही निरनिराळ्या कोर्टात काम करतोय गव्हर्नमेंटच्या. तर तिथं एक उपनिबंधकांसाठी एक सिटीजन चार्टर असतं. बाबा एखादा अर्ज आला तर हा एवढ्या वेळेत निपटारा झाला पाहिजे, नाही झाला तर ह्याच्यावरचं तुम्ही याच्याकडे तक्रार करा. तर असा सिटीजन चार्टर जर आपण जर प्रत्येक कॉर्पोरेशनच्या विभागाला ठेवला तर त्यामुळं लोकांना एक आधार मिळेल की बाबा हा कोणीही अधिकारी असू दे, तुम्ही 7 दिवसात माझा अर्ज किंवा 15 दिवसात या अर्जाचं काही पुढे जर सरकवलं नाही तर मला पुढं करायला जागा आहे. हा आत्मविश्वास लोकांच्यात वाढेल. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण इथं प्रत्येकानं आपली मत मांडली, पण हे सगळं करताना मतदानाचा टक्का पण वाढला पाहिजे. आज कॉर्पोरेशनचं मतदान बघितलं तर 35-40 ह्याच्यावर जात नाही. तर मॅक्झिमम 80 ते 90% मतदान झालं पाहिजे. यासाठी आपण जे म्हणला साम दाम दंडभेद हे वापर जरी असले तरी चांगल्या माणसांची संख्या समाजात जास्त आहे आणि ती लोक मतदान करत नाहीत, मतदानाला येत नाहीत. काय आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये प्रत्येकाला आपापलं हे असतंय. तर मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे, याकडे आपण जातीनं लक्ष द्यावं ही माझी आपल्याला विनंती आहे. चौथं, आता एखादा अपार्टमेंट जर आपण बघितलं तर प्रत्येक अपार्टमेंटच्या एका जर माणूस असला तर त्याकडे 4-4 गाड्या असतात आणि तो आत पार्किंग करतो. एकच अपार्टमेंट असते, खाली पार्किंग केलं तर 3 गाड्या त्या रस्त्यावर उभा असतात. असं प्रत्येक जर 40 घरातल्या जर त्या 120 गाड्या त्या रस्त्यावर उभा असतात. आज आम्ही रुईकर कॉलनीत राहतोय, आमच्या इथे तर हीच परिस्थिती आहे. प्रत्येक जण तिथं सदन त्या अपार्टमेंटमधली माणसं आहेत, 4-4 गाड्या रस्त्यावर, प्रत्येकाच्या अशा 100 गाड्या रस्त्यावर लागलेल्या असतात. तिथून जायला वाट मिळत नाही. तुम्ही मोठे रस्ते जर करून दिले तर त्या रस्त्याचा जर वापर लोकांना जायसाठी होत नसेल, जर पार्किंगसाठी होत असेल तर त्या रस्त्याला काही अर्थ नाहीये. आणि प्रभागावर जाहीरनामा आपण जो मगाशी आपण बंटी साहेब आपण सांगितला, तर अतिशय उत्कृष्ट योजना आहे आपली. प्रभागावर जर जाहीरनामा आपण केला आणि त्या प्रभागातल्या लोकांना जर आपण एक विश्वास दिला की या प्रभागासाठी आम्ही हे करणार आहे, तर त्या प्रभागातली लोक आपल्याला निश्चितच मदत करतील आणि त्यांच्यात एक विश्वास वाटेल. कारण कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला कुणाला या शहराशी देणं घेणं नसते. आज मी रुईकर कॉलनीत राहतोय, मला माझ्या भागात काय पाहिजे एवढंच मी बघणार. तर हा जो विश्वास आहे हा सगळ्यांच्या मनात असतो. तर तुम्ही त्या प्रभागावर जर जाहीरनामा केला तर निश्चित या प्रभागात आम्ही या 5 वर्षात ही गोष्ट करणार आहे, तर निश्चितपणे मतदार आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपल्याला एक नियोजन चांगलं मिळेल.
की बाबा या नगरसेवकांना सुद्धा की बाबा ह्या आपला जाहीरनामा होता. आज कसं होतं, एखाद्या पक्षाचा जाहीरनामा म्हणलं तर कॉमन जाहीरनामा असतो, मग ते गटर्स असतील, रस्ते असतील, पार्किंग असतील. पण प्रभागाचा जाहीरनामा केला तर लोकांचा विश्वास वाढेल की बाबा ठीक आहे, आपण आलेला, आपण मागच्या वेळी आम्हाला जाहीरनामा करून दिलेला, त्यामुळे आम्ही आपल्याला हे करू शकतो. आणि इतर मान्यवरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय चांगले सजेशन्स आहेत. प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन्स आल्यामुळं एक चांगला इथे एक रॅपो मेंटेन झाला आहे. आणि या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मला इथे येऊन बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. 2च मिनिटं मी आपल्याला सांगतो. एक वकील म्हणून मी इथं आलोय. कोल्हापूर खंडपीठ आणि आता जे आमचं नवीन न्याय संकुल व्हायले ते स्थापण्यात बंटी साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, निश्चित सिंहाचा वाटा आहे. कारण एक लिमिटच्या बाहेर जाऊन तिने आम्हाला मदत केलेली आहे. वकील संघटनेला सगळेजण मदत करतात, प्रत्येक लोकप्रतिनिधी मदत करतो, कोण नाही म्हणत नाही, पण एक लिमिटच्या बाहेर जाऊन तिने आम्हाला या 5 वर्षात मी स्वतः बघितलं आहे, लिमिटच्या बाहेर जाऊन मदत केली आहे तिने. कोण असं करत नाही आहे. त्यामुळे हा त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे आपल्याला मी आवर्जून सांगतो. थँक्यू. आणलं आणि कोल्हापूरमध्ये JNRचा बोर्ड लागला आणि आपण ह्याच्यामध्ये नमूद करावं जाहीरनाम्यामध्ये, आपण जर असं तर स्मार्ट सिटी मधून कोल्हापूर वगळलं गेलं नसतं. दहीहंडी फोडायला आज कृष्णानं हात घातलेला आहे. ऍक्च्युअली मला सजेशन्स काहीच द्यायचे नाहीये. मी आता मुद्दे ऐकल्यानंतर मला सोल्युशन सापडलेलं आहे. मुंबई महानगरपालिका एक मोठी महानगरपालिका आहे आणि सपोज टू बी व्हेरी टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन. त्याचा कित्ता रंगवता येतो का बघावा. KMC लाईक BMC. IT हब होण्यासाठी खरंच प्रयत्न करणं आवश्यक आहे. IT हब होणार नाही या प्रसादच्या विषयाशी मी मान्य नाही आहे आणि तुम्ही खरोखर भरपूर एफर्ट्स घेतलेल्या होत्या. थोडंसं आणखीन तुमची लिडरशिप जर मिळाली तर कृष्णामागनं याला भरपूर सवंगडी हजर आहेत. स्मार्टफोन, टॅब आणि PC वरती आज तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स, कॉमन मला 3 प्रॉब्लेम्स दिसले की सिंगल विंडो सोल्युशन पाहिजे आहे आणि दॅट टू सिंगल विंडो म्हणजे काय, सिग्मा काउंटर आपल्याकडे आहे परंतु तसं नको आहे. आता नाऊ डेज आर गॉन. आता आपल्याला टॅबवरनं मला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, लॅपटॉपवरती मला या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि या गोष्टी पॉसिबल आहेत. टेक्नॉलॉजी इज अवेलेबल. ती टेक्नॉलॉजी वापरणं अत्यावश्यक आहे. अदरवाईज आपण तीच जुनी इमारत, तोच जुना फॉर्म्युला आणि तेच कॉर्पोरेशनचे टॅक्टिक्स याच आडाख्यातनं बाहेर पडलं पाहिजे. LBD इज गॉन, पण LBDची अभय योजना आणखीन पुढे काही काळ कंटिन्यू करता येते का, ही एक सजेशन आहे. ई गव्हर्नन्स इज मस्ट. ई गव्हर्नन्स आता जे काही राबवलं गेलेलं आहे हे अत्यंत पिसमिल फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे. एक विभाग, थोडं काही ई गव्हर्नन्स, काहीतरी कॉम्प्युटरायझेशन. नो, कॉम्प्युटरायझेशन एकमेकाला इंटिग्रेट जर झालं तरच अपेक्षित रिझल्ट मेयरला किंवा कमिशनरला ऑन फिंगर टिप्स मिळू शकतो. अदरवाईज मिळणारी इन्फॉर्मेशन ही अत्यंत धोकादायक आणि मिसलिडिंग असते. रिअल टाइम इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, ऑनलाईन इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, मॅनेज्ड इन्फॉर्मेशन मिळता कामा नये. इंटिग्रेटेड वेब बेस्ड सिंगल विंडो सोल्युशन जर मिळालं तर तुमचे जे सगळ्यांचे माझे प्रॉब्लेम्स आहेत, घरफाळा असेल किंवा पाणीपट्टी असेल किंवा व्हॉट एव्हर लायसन्सिंग असेल, हे सगळं ऑन अ क्लिक घरात बसून मिळणं शक्य होऊ शकतंय. हे झालेलं आहे, बाहेरच्या कॉर्पोरेशन मध्ये हे अवेलेबल आहे. CCTV आपण प्रोजेक्ट घेतलेला आहे, पण नुसते CCTV बसवून काही उपयोग नाहीये. CCTVचं डेटा अनालिटिक्स जर झालं नाही आणि त्याच्यावरती जर काही तुम्हाला रिपोर्ट्स मिळाले नाहीत तर नुसते कॅमेरा लावून उपयोग होणार नाहीये. सो दीज आर सम फ्यू आयडियाज विच आय थॉट शुड शेअर विथ यू. थँक्यू. विश ऑल द बेस्ट. प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही जे करून घेतला त्याच्याबद्दल माझा धन्यवाद. आज उपनगरामध्ये जी गुंठेवारीचा प्रश्न आहे, तुम्ही मला वाटतं 2001 सालापासून ते तुम्हाला तो प्रश्न माहीत आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्ही महापालिकेवर जनता नागरिक निवारण संघटना आणि आपण त्याच्याबद्दल मी मागेही बोललो होतो. मागच्या आमच्या कॉलनीच्या वेळेला सभा झाली त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं. कारण का ते गुंठेवारी जर काय झालीच नाही तर त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड होत नाही. ते प्रॉपर्टी कार्ड न झाल्यामुळं त्यांच्या जे नवीन जे त्याला डेव्हलप करण्यासाठी जे कर्ज उपलब्ध करायला पाहिजे ते करता येते. त्याच्यासाठी ते हा गुंठेवारीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेली 15 वर्ष जरा भेसत पडलेला तो करणं गरजेचं आहे. त्याशिवाय सांडपाणी आमच्या उपनगरात नसताना सुद्धा ते सांडपाण्याचा जो कर लावला जातो तो लावला जाऊ नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे साफसफाई करण्यासाठी जे कामगार लागतात ते 15 दिवसातून महिन्यातून येतात. त्याच्यासाठी
आरोग्याचा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा त्या कामगारांची सोय करणं ही गरजेचं आहे. गटर्स आणि आता जे डेव्हलपमेंट आहेत आपण टाकलेलीच आहेत ती जोडण्यासाठी जे महानगरपालिका पैसे मागते. कारण काय ते अगोदरच आमची 30 वर्षे झाली याची लाईन असतात, तरी सुद्धा ड्रेनेज लाईन असताना सुद्धा आमच्याकडे ते फंड वसूल करून घेतलेला आहे. त्यामुळे जी जोडायची जी फी आहे ती महापालिकेनेच करावी हे एक आमचं त्यामध्ये सजेशन आहे. आणि मी कोल्हापूर किरकोळ दुकानदार जिल्हाध्यक्ष असल्यामुळे जे गाळेधारकांचा जो प्रश्न आहे, गेली 3 पिढ्या त्या गाळेधारक त्या दुकानात व्यवसाय करत असतात. त्यांना जे आता जे करार संपलेले आहेत ते परत मी 9व्या वर्षाचा करार मागलेला आहे. कारण शासनाचं सुद्धा ते धोरण आहे ते त्याच पद्धतीत किंवा त्यातमध्ये काय ऍडजस्ट करत असतात तर ते करार करून आणि ते पूर्वीचे 3 वर्षानंतर ते 10% भाडी वाढ आहे त्या पद्धतीने त्याचा तो करार व्हावा एक आमचा प्रश्न आहे. त्याशिवाय जे नगरसेवक जाणार आहे तो अभ्यास वाचणं हे महत्वाचं आहे. त्या नाही जर का त्याला जर का अभ्यास नसेल तर तो सभागृहात बोलणार काय त्याच्यासाठी ती गरज आहे. त्याशिवाय पूर्वी जे आपले 80 सालाच्या पूर्वी जे कोल्हापुरात जे महापालिकेचे सरकारी म्हणा, सरकारी संडास म्हणा, सरकारी गार्डन, सरकारी